नमस्कार शेतकरी बांधवांनो, याच्यातच पाठीमागे जे तुम्ही फ्लावर पीक बघताय चांगल्या पद्धतीमध्ये ड्रिप लागवड केलेली आहे किंवा आपण सरी पद्धत सुद्धा करून मधली सरी सुद्धा आपण या ठिकाणी फोडू शकतो। तर ही सरी पद्धत लागवडच आहे। मधली सरी जी आहे ती पॉवर टिलर घालून या ठिकाणी फोडलेली आहे किंवा ड्रिप सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता। महत्त्वाची जी फवारणी आहे याच्यात तुम्ही सुरुवातीला थंबनेल बघितला असेल ही फ्लावर पिकावरती येणारे आळीचे जे कीड नियंत्रण आहे कशा पद्धतीने करणं गरजेचं, कारण फ्लावर हे खूप गोड पीक आहे त्यामुळे आळी जास्त प्रमाणामध्ये होत असते। त्यामुळे या ठिकाणी आळी नियंत्रित करणं किंवा कीड नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची फवारणी आहे, त्यासाठी आपल्याला करणं गरजेचं आहे। तर फवारणी करत असताना शक्यतो मॉर्निंग आवर्सला सकाळी चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्या। त्या ठिकाणी करत असताना प्लॅथोरा 1.5 ml प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये वापरायचे। त्याचबरोबर फॅन्थोइट अर्थात गॅस पॉयझन झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी धानुकाचं धानुसन आहे 1 ml प्रति लिटर हे आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी घ्यायचे। त्याचबरोबर कुठेतरी बुरशीचा प्रादुर्भाव येऊ नये किंवा घाणा येऊ नये, करपा येऊ नये म्हणून या ठिकाणी आपण क्लोरोथिनॉल अर्थात जटायू या ठिकाणी आपल्याला 2 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे वापरून घ्यायचे। महत्त्वाचं जे न्यूट्रिशन आहे अर्थात या ठिकाणी पानं मोठी पडली पाहिजे, रपणसपणा पडला पाहिजे, चांगल्या पद्धतीने आली पाहिजे। तर सिलिकॉन या ठिकाणी जे काजू आहे 2 ते 3 ml प्रति लिटर याप्रमाणे घ्यायचे आणि एखादं पीजीआर ग्रोथ प्रमोटर जेणेकरून अमिनो ॲसिड्स असतील, विटॅमिन्स असतील, निश्चितच या ठिकाणी आपण हायकॉन 60 हे जे 60 प्रकारचे अमिनो ॲसिड्स आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे, वनिता ॲग्रोचं आहे, चांगले रिझल्ट आहेत ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे। आणि निश्चितच एखादं जर घेता आलं तर निश्चित एखादं खत सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून 11-36-24 असेल किंवा 13-40-13 आहे अल्टर्न ह्या दोघांपैकी एक कुठलं तरी खत जे 5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला स्प्रे करायचं आहे। निश्चितच जे महत्त्वाची जी फवारणीचं शेड्यूल आहे हे आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आळी असेल, कीड नियंत्रण असेल, पानांचा रपणेसपणा चांगल्या पद्धतीने आपल्याला पडेल त्यासाठी महत्त्वाची फवारणी आहे। निश्चितच ही फवारणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।